सूत्र 227. अकर्तृत्वम भोक्तृत्वम स्वात्मानो मन्यते यदा तदा क्षीणां भवन्त्येव समस्ताश्चिंतवृत्तयः. जेव्हा मनुष्य आपल्या आत्म्याचं अकर्तेपण आणि अभोक्तेपण जाणतो तेव्हा त्याच्या सर्व चित्तवृत्तींचा नाश होतो. नाथ सांगतात, माणूस कृतीचा अथवा कर्माचा कर्तेपणा स्वतःकडे राखू पाहत असतो. अशा वेळी अहंकार सर्व मनोविकारांसह त्याच्या मदतीला धावून जातो. त्याच्या कर्तेपणाच्या भावनेला बळ देत राहतो. इथेच माणूस कर्माच्या बंधनात अडकत जातो आणि त्यातून त्याची सुटका होणं अवघड होऊन बसतं. अहंकारी माणसाला अज्ञानामुळे ह्या गोष्टीची जाणीव नसते. तो स्वतःला फक्त शरीर मानतो आणि त्याचे सर्व व्यवहार त्याच पातळीवर होत राहतात. तो शरीराच्या सर्व मागण्यांना आणि त्या पुरवणाऱ्या विकार अहंकार यांना बळी पडत राहतो. मात्र ज्याला आपण म्हणजे शरीर नाही, ते आपलं केवळ साधन आहे आणि आपण म्हणजे त्याची केवल आत्मशक्ती आहोत ह्याची जाणीव होते आणि असते, तो असा बळी पडत नाही. शरीर नव्हे तर त्यातील आत्मतत्व चैतन्य शक्ती हे आपलं खरं अस्तित्व आहे ह्याचं त्याला भान येतं. हीच चैतन्य शक्ती सर्वत्र आणि सर्वांमध्ये व्याप्त आहे. त्यामुळे मीच सर्वत्र आहे आणि सर्व काही माझ्यात एकवटलेलं आहे. मी एकाच वेळी सर्व व्याप्त ब्रह्मतत्व आहे आणि सूक्ष्म आत्मतत्वही आहे हे ज्ञान त्याला होतं. मग अहंकारानं काय साधणार? कोणाबद्दल विकार बाळगणार? सर्वत्र आपणच आहोत. मग स्पर्धा ईर्षा कोणाबद्दल बाळगणार आणि स्तुती तरी कोणाची करणार? असा आत्मज्ञानी समदृष्ट होतो. त्याच्यातील आपपरभाव नाहीसा होतो. मूळ आसक्ती आणि अहंकार विरून गेल्यानं त्याला काहीच सिद्ध करून दाखवायचं नसतं. कसलंच कर्तेपण कर्तृत्व मिरवायचं नसतं. त्याचं प्रत्येक कर्म सहजकृती होऊन जातं. तो कर्ता नसतो, त्यामुळे तो भोगताही नसतो. कर्माच्या बऱ्या वाईट फळांचा उपभोगताही नसतो. त्याचं प्रत्येक कर्म विकाररहित असतं, निर्लेप चित्तानं केलेलं असतं. हे अकर्तेपण फार महत्त्वाचं. अहंकार आसक्ती कर्तेपणाला चिकटलेले असतात. तेच लोप पावल्यानं आत्मज्ञानी माणूस कर्तेपणही अगदी सहजपणे सोडून देतो. किंबहुना ते सुटतं असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. विकारी चित्तवृत्ती लोप पावल्यामुळे आत्मज्ञानी आपल्या आत्मरूपाशी एकरूप होऊन त्याच्यासारखाच शुद्ध केवल विकाररहित साक्षी अकर्ता अभोक्ता होतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत. अकर्ता होऊन कर्म करण्यासारखा आनंद नाही. अकर्तेपणच कर्मबंधनापासून मुक्त करणारं आहे.